तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. जाऊ द्या, ताप अन्न खाऊ देत नाही, पाप परमार्थ करू देत नाही आणि पाप घालवण्याची ताकद संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथ महाराज. केवळ आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. विढाला विढाला. जाऊ द्या, आपल्याला थोडक्यात बोलायचे. शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचे. लक्ष देऊ नये का? मला वाटतं कैलास बाबा, जगद्गुरु तुकोबारायाचे जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन. आपलं नाही बरं काय, आपण अपूर्ण नाही. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काही गोष्टी असाव्या आणि त्या वस्तूचा त्याग असावा, त्याचं नाव वैराग्य. मला वाटतं राहण्यासाठी बंगला असावा. बरोबर आहे का नाही? हो म्हणा की लक्ष्मीची पिली बसली बसू नका. राहण्यासाठी बंगला असावा आणि बंगल्याचा त्याग असावा, त्याचं नाव वैराग्य. बसण्यासाठी गाडी असावी आणि गाडीचा त्याग असावा, त्याचं नाव वैराग्य. 4-5 पाहुणे दारात यावं कशासाठी? लग्न करता का? ऋषिकेश दादा पुन्हा म्हणायचे ब्रह्मचारी राहायचे, त्याचं नाव वैराग्य. नाही तर बऱ्याच पोराला पोरी भेटणार. बरेच म्हणाले उंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाला तू भगो गुणा गांजावर चलो जा प्रिया. इनोद नाही इनोद. नाथ महाराज सांगतात आप प्राप्त इशे गिरागी बहुत देखिले योगी. जो ईशय प्राप्त नाही, अरे अशा ईशयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत. पण माझ्या तुकोबाराकडे काय कमी होतं? ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी, वैभवाचे धनी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. इमानदारीनं घाम आलाय. आणि तिथं घाम तिथं दाम उगं केला इशारा. उगं कसं आहे, फुकटचा खाली शुगर होते बघा. विढाला विढाला. महाराज जाऊ द्या, विनोद म्हणून बोलत नाही. तरुण मंडळी, तुमच्या गावचं भाग्य आहे. अरे कैलास महाराजासारखे तुम्हाला दाजी मिळाली, टाळी वाजवा. आमच्या ताईचं नाव काय? स्वातीताई आल्यात बरं काय. अरे असा मालक मिळाय हजारो जन्मातलं पुण्य करावं लागते. आणि नाव भी आहे नाही नाही, नाव भी आहे कैलास. हा कैलास मिळण्यासाठी लई, तो कैलास मिळण्यासाठी, तो महादेव मिळण्यासाठी पार्वतीने जितकं तप केलंय, मला वाटतं स्वातीताई तुम्ही तितकं तप केला असेल. टाळीवा. नाही तर बऱ्याच गावात दाजी येते. राम 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 राम. अरे विनोद नाही, टाळी वाजवा का? विनोद नाही. तुम्ही कुठे चालले? मला वाटलं घराघर चालले काय. आणि अतिशक्ती नाही महाराज. कैलास महाराजांना फोन केल्याबरोबर हॅलो, मी म्हणलं मिलो, तारीख लिहून घ्या. म्हणलं कुठं? म्हणलं सासरवाडी. म्हणलं बापू हे तर आता म्हणलं क्षीरसागरात गेले. म्हणलं काही विढाला विढाला. या जेवढ्या मूर्त्या आहेत ना तुम्ही बॅनरवर छापल्यात, त्यांच्या एका एका शब्दावर इथं आल्यात महाराज. टाळीवाजी दा. त्याला थोडी गेंद लागत आहे, नाही तर काही माणसं मस्त प्रसन्न राहायचं, आनंदात राहायचं. विढाला विढाला. माझ्या तुकोबारायचं वैभव. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. झोपा, टाळी वाजवा.
तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याचे, तुका म्हणे आता अवघी आमुचीच सत्ता. एक काळ माझ्या तुकोबराला लोक तुका शेट म्हणायची. दादा काय म्हणायची? हा शेट. शेट कुणाला म्हणते? शेट कुणाला म्हणते? अरे ज्याचा खिसा गरम आहे, ज्याची चलती आहे त्याला शेट म्हणतात. महाराज विनोद नाही, एक वाक्य आहे का, तुकोबरायाचं एवढं वैभव. महाराष्ट्रातली जाणती राज्ये छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायाच्या कीर्तनाला अशी मांडी घालून बसायची. टाळी वाजवा. काय वैभव असेल. नुसतं आम्हाला आमदार दिसला तर विनोद नाही विनोद. आणि राजा कुणालाही म्हणता येत नाही. ऐका, एकच राजा फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज. पण आम्हाला म्हणावं लागतंय एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर. रयतेसाठी प्राण देणे आपुल्या आपुल्या निधड्याच्या चालीवर, आपुल्या निधड्याच्या चालीवर. हे प्राणपणाने लढले मावळे आपुल्या निधड्याच्या चालीवर, प्राणपणाने लढले मावळे छातीवर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगणावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. जरा इमानदारीनं वाजवा, इमानदारीनं वाजवा. जस काय लग्नातच बसलेत. वाटूळ झालं, वाटूळ झालं. विठाला विठाला. जाऊ द्या. एकच, पुन्हा राजा नाही, एकच माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनाला बसा. काय वैभव असेल हो. पण कालाय तस्मै नमः. प्रत्येकाचा काल सारखा राहत. दुष्काळी आटीला द्रव्य ह्याला मान, स्त्री एक अन्न अन्न खरीता मेली. काय सांगाव महाराज. झोपा. अरे दुष्काळ पडला, द्रव्य गेलं आणि विनोद नाही. तरुण मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. माडी घाल रे. उघडीला बसू नका. कैलास बाबा मला ह्याला बघून लय आनंद वाटला. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. वायरी तुटलेले, बल्ब फुटलेले, रेंज गेलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले. बरं आम्ही गेल्यावर कपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हालाले. कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले. देव देव काय करा वाटाले. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तर का झिंगझिंगाट केलं काय.
अरे रीज नसली तर मोबाईल चला ना. आणि देवदेवचा कसा मेळ लागेल. धन्यवाद. टाळी वाजवा. विठाला विठाला. एक वाक्य आहे का या वरात याला किंमत आहे. कशाला. धनवंता लागी तव झाली या धनाची तुटी जो भरी चळन गा सब पैसे के पाय. बाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे भाई दिल का साथी नहीं रे कोई. टाळी वाजवा माय बाप. टाळी वाजवा. धन्यवाद. टाळी वाजवा. दिल का साथी शार्प कर थोडं. हे दिल का साथी नहीं रे कोई 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 सब पैसे के भाई. भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई. भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई पैसे के बाहेर सब बस. धनवंता लागी. जाऊ द्या. तुमचं झाले. झालेली माणसं लगेच कळते. झाली समाधान तुमची देखील. आता विनोद नाही हो संजय बाबा. आता तुम्ही पाकिट घेऊन घरी जा. वाटप आहे उभा आमच्या कैलादाजी सोडून. आता त्याचं खाते कसं. तुम्ही पाकिट घेऊन घरी जा. वाटप आहे. पाकिटाची नाही भेटीची नाही पाकिटाची आवडी. तुम्ही पाकिट नेलेलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का डिकासन घेता का रिकाम्याच हाताना जा फाशी घेता का. कोण विचारतं. विनोद नाही. अरे व्यवहारात किंमत आहे. तू खबरायची अवस्था तशी झाली. देवना संसार तो का दोहीकडे. तो खबराने विचार केला. सामान्य लोकांना आपला त्याग केला तर चालेल. आपली सेवा आजची नाही. तो का म्हणे देवा जुनाट हे माझी माझ्या वडिलाची मिराशी का. सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं. मिळविली मांदी खेळ मांडी याला वालवंटी गाई नाचती वैष्णव बाहेर क्रोधाभिमान केला पावटाने एका एका लागते बाहेर नाचती आनंद. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने घातली मुक्तीची गवाती. जयाने
टाळी वाजवा राव टाळी. काय डबल एक बार डबल वन्स फॉर. जयाने घाताली मुक्तीची गवारी, जयाने घातली मुक्तीची. टाळी वाजवा. खरोखर मला ऊर्जा लागते हो. टाळी वाजवा. ऊर्जा इतकं सोपं नाही आणि कुठल्याही गोष्टीत ऊर्जा लागते. इथंही ऊर्जा लागते, संसारातही ऊर्जा लागते. झोपले काही करची. तुमचं नाव काय? गणेश झाले. आता कळाले मला म्हणून विचारावं लागतं. उगं नसलेला आता जाऊ द्या. गणेश दादा मग झालंही नाही मला करायचंही नाही. काकद भोपळा देश मोकळा. खरं सांगा बायको जर उगं कुचकुच करू लागली तुमची काय करावं लागते? झोपले काय? असला फोक करावं लागते. असला काही लई पानसट आठशे काही केलं तर तसं मानू नका. विनोद नाही. अरे संसारात जशी ऊर्जा लागते ना परमार्थात तशीच ऊर्जा लागते. टाळीवर सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं. 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायानं ऐका सर्व जाती जमातीतले संत सर्वांना अधिकार देणारे पहिले माझे ज्ञानोबाराय संत आहे. सगळ्याला पंढरपुरात नेलं. चंद्रभागेचं विस्तार केलं. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. माझ्याकडे लक्ष द्या. चोखोबारायाचं दर्शन घेतलं. कानोपात्रेचं दर्शन मला वाटतं नामदेव पारीचं दर्शन घेतलं. डाव्या हाताला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कानोपात्रेचं दर्शन घेतलं आणि देवाच्या दर्शनाला गेली. काय भाग्य असेल. भावोनिया गळा देव घाली मिठी, फुल्लस फुल्लोनी गोष्टी सांगत असे. देवानं गळ्याला मिठी मारली. कुणाच्या? कुणाच्या? तुकोबारायाच्या. तीही त्रिभुवनी मज नाही कोणी, बोले चक्रपाणी नामयाशी. हे जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सकाळांचा तुकोबाराया. आज तुम्ही वैष्णवाच्या संगतीत आलात. एक काळ उत्तम प्रपंच उत्तम संसार केला पण आज सगळ्या वैष्णवाला घेऊन माझ्या दर्शनाला आलात. लक्ष द्या. खरं सांगा तुकोबाराया सुख कुणाच्या संगतीत आहे त्या टायमाला उत्तर अभंगाच्या पहिल्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा सुख वाटे जीवा. वैष्णवा सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. काही
गायनात उडे आपल्या चले संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने काही नेने आणि कमी देवा काही नेने क्या बात है तो करम बुवा टाळी वाजवा राव टाळी देवानं प्रश्न केला कुणाला कुणाला हे म्हणाले देवालाच अरे देवानं प्रश्न केला तू खबरायला खरंच सांगा उत्तम प्रपंच केला तुम्ही उत्तम संसार सावकार की महाजन की महाराज तुकोबाराच्या घराण्यात होती पण आज वैष्णवाच्या संगतीत आलात सुख कुणाच्या संगतीत आहे तुकोबारा म्हणता देवा खरं सांगू वैष्णवा संगती सुख वाटे आपल्या वारकरी संप्रदायात 3 वैष्णव आहेत किती किती जोरात बोला ना किती 3 कोणते कोणते हे म्हणते तुला काय बोलले पहिल्या वैष्णव आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेवा मणी महादेव शिरोमणी महादेव जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी रंबा नाचती उभ्या जोडून हाते दर्शडंबरो घेऊन आला गिरजेचा कांत पंचप्राण आरत्या घेऊन देवस्या येते भाव्य आळते राहे उग कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असत म्हणलं संजय महाराज एका गड्याच्या अंगात आलो कुणाच्या तिला उठलं आहाक ओहक आहाक नग नग हुशार माणूस होता आमच्या चौबदार सारखा असं गुबगुबीत जवा उडी मारली पक्क दाबून धरलं खायला बुवा त्या अंगात आल्यानं म्हणून लागलं सोडा 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 चौबदार म्हणी कामून 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 ते म्हणला बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात राव आणि लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसले बेसरमच्या भोकाना हाना विढाला विढाला जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या रंबा नाचती उभ्या ऐका अरे माझ्या पंढरीच्या पांडुरंगाची पहिली वारी भोलेनाथाने केली आहे टाळी वाजवा भोलेनाथाने वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव महादेव कोण महादेव आता माझ्याकडे लक्ष द्या दुसरे वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव विठ्ठल नामे मुक्त पेठा विठ्ठल ज्ञानदान घडे श्रेष्ठ ज्ञान वैकुंठ वाटा संत गे हे मी विनोदानं सांगतोय कैलास बाबा भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना अरे डब्याची डबी मसाला चव नाही कशाला मी इथल्या सोडून मंडपातल्या धरून सांगालोय कळाल बा एक 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 विढाला विढाला संजय महाराज एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शेंडीत तैट
माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. लक्ष्मण महाराज बरोबर आहे का नाही? हो म्हणा की, म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची. आता बघा भाजी कशी का होईना मालकीन जीव घाल तरी पुढे बसते. आता त्याच्या डोळ्यातून आसरू गेलेत, गपचूप तरी बसा. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणल्यास मसरवाटा गाठावं लागेल म्हणला. विठाला विठाला तुम्ही हसा म्हणून सांगत नाही, पटा म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटतं. वारकरी संप्रदायातले वैष्णव दुसरे ज्ञानोबराया. कोण? पहिले भोलेनाथ, दुसरे माझे ज्ञानोबराया, आणि तिसरे वैष्णव यवने जन्मला मरकाटा. तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ. हनुमंता म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? काय सांगाव भरा. झोपा. अरे तिसरे वैष्णव माझे हनुमंतराय आहेत आणि सामान्य नाहीत. वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका. टाळी वाजवा. संभ्रम वैष्णवनिका. संभ्रम काला काला वाजवा. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवनिका संभ्रम. असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा ना. टाळी वाजवा टाळी. हनुमंतराय वैष्णव कसे होते? वैष्णवनिका संभ्रम. वैष्णव म्हणू जया अवघी देवाबरी. वैष्णव जन तो तेने कही पिंड पराये. बस जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. वैष्णव निका बरं काय, मी विनोदांना सांगत असतो. पहिला मंडळी झोपल्या काय? खरं सांगा, तुम्हाला दूध निका आवडते का पाणी घातलेलं? हा नाही, दूध निका आवडते का पाणी घातलेलं? ह्या बाया म्हणतात सकवा त्या 200 आगाव की, पण दूध निक दे पहिला रुवा. पण सकवा त्याला हुशार, दूध काढण्याच्या आधीच बकेटात पाणी घेऊन बसत या. मी इतरी सोडून आमच्या इकडची सांगालो. विठाला विठाला खरं सांगा पुरुष मंडळी, तुम्हाला तूप निका आवडते का डालडा घातलेलं? तूप निका आवडते का कडचं? कसं आवडतंय? अरे विनोद नाही, तुम्हाला यहवारात दूध निका आवडतंय, तूप निका आवडतंय. तसं परमार्थात वैष्णव निके लागतात, निके लागतात. मला वाटतं 2 गोष्टी असावं. किती किती? 2. वागणं निक्का असावं आणि भजन पक्का असावं. वागाय निक्का, वागाय थोडं बोला जा. निक्का भरनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. आता पुढचा आहे का लक्ष्मण महाराज? वागाय लुच्चा, लुच्चा काढायला की पोपटावनी बोलायचं, पण 1000 रपडे करायचे. वागाय लुच्चा भरनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा, सक्का भाचा. अरे देवाला मुंगीच्या पायातलं कळत, आपलं कळत नाही. निका वैष्णव असे आमचे हनुमंतराय वैष्णव निके होते. पण अशा वैष्णवा संगती. आता संगतीचे 3 प्रकार आहेत. किती किती? बाळा सरळ बस, सरळ बस. असं बैठे बैठे सरळ बसा, सरळ. संगतीचे 3 प्रकार आहेत. किती? 3. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. माझ्याकडे लक्ष द्या. कुसंगती टाळावी,
तरुण मंडळी, कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती मरेपर्यंत करावी, मरेपर्यंत करावी. अरे कुसंगतीने आपला घात आहे, विसंगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने एक ना एक दिन आपला उद्धार आहे, उद्धार आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला विठ्ठला माझ्याकडे लक्ष द्या. कुसंगती टाळावी बरं काय. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कुणाच्या? थोडं बोला. कुणाच्या? वा. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कावळ्याला आसन टाकलं. कुणं? राजहंसानं. कावळ्याला आसन आवडते का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कावळ्याला काय आवडते ती? झिंग झिंग झिंगाट. कावळ्याला आसन टाकलं, पण कावळ्यानं बसल्या बसल्या डोळा फिरवला आणि कावळ्याला एकच डोळा असते. किती? एकच. बसल्या बसल्या डोळा फिरवला. ते कावळ्या राजहंसाचं वैभव बघितलं. असे बरेच माणसं आहेत बरं काय, त्याला दुसऱ्याची प्रगती खपत खपत. कैलास बुवा एकाचं पोट दुखू लागलं. कुणाचं? एकाचं दुखत आहे. एकाचं पोट दुखू लागलं, त्याला उचलला, दवाखाना जवळ आहे तुम्हाला इथं. नेलं. डॉक्टर म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय कापासून, म्हणला तपासा. अरे दुखतंय कापासून, म्हणला तपासा. दुखतंय कापासून, म्हणला शेजाऱ्यांना 2 मजली बांधलं तेव्हापासून. झोपले काय? टाळी वाजवा कळायला असलं. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत खपत. कावळ्यानं डोळा फिरवला, राजहंसाचं वैभव बघितलं आणि राजहंसाला आपल्या घरी बोलवलं. कुणं? कावळ्यानं. आता जाऊ नाही, पण साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. राजहंस गेला. कुणाच्या घरी? खरं सांगा, कावळ्याच्या घरी काय काय असते? कोण म्हणलं गाता भजन असते? कावळ्याच्या घरी खाईंगी पिंगी गायंगी नाचिंगी आईस्क्रीम गावर का झिंगझिंग झिगाट. कावळ्याच्या घरी. राजहंसानं गेल्या गेल्या नाक दाबून धरलं. कावळ्यानं विचार केला, साधू माणूस आहे, इथं परवडत नाही, चला मानस सरोवरात फिरायला जाऊ. दोघेही फिरण्यासाठी निघाले. एक वडाचं झाड होतं, वडाच्या झाडावर असं झाड, राजहंस आणि कावळा दोघंही बसली. खाली राजा निद्रिस्त होता. कुठं? राजाला काहीच पत्ता नाही. वरून देहधर्म केला. कुणं? कावळ्यानं विचार केला, राजहंसानं आपल्या संगतीचा गुण दाखवला आहे, आता आपण आपल्या संगतीचा दाखवल्याशिवाय राहायचं. वरून देहधर्म केला. राजहंसाला पत्ताच नाही. एका मिनिटात कावळा उलडा आणि दुसऱ्या फांदीवर बसला. राजानं डोळे उघडले, वाटलं कावळा असेल. सेवकाला बोलवलं, बाण जोड आणि मार. जसा बाण घेतला, शै करीत गेला. राजहंसाला लागला. राजहंस तरपड करीत खाली पडला. राजा जवळ गेला. विचारलं, कोण? राज्ये नाहम काको. मी कावळा नाही. कोण? हंस हम निर्मले जले. मी राजहंस आहे, मला सार कळतंय, मला आसार कळते. अरे का मरावं लागलं? राज्य नित्य संगेन प्रसादेनं जातम जन्म निरर्थकम. राज्य या निचाच्या संगतीमुळं, या कावळ्याच्या संगतीमुळं मला मरावं लागलं. म्हणून नाथ बाबा म्हणतात, काळाची संगती उपयोगाची नाही, काळाची संगती उपयोगाची, काळाची संगती उपयोगाची नाही, काळाची संगती उपयोगाची नाही. आपण अपाय त्याचे संग, आपण अपाय त्याचे संग, हरिमुखी गाता हरपलीतील, हरिमुखी गाता हरपलीतील, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. झाकली मूठ. काळाची संगती उपयोगाशी नाही, आपण अपाय त्याचे संगे. बस झोपा, टाळी वाजवा. अरे कुसंगतीने घात आहे, म्हणून कुसंगती टाळावी. माझ्याकडे लक्ष द्या. ही संगती भोगून संपवावी. विसंगती. आता लग्न झाल्या कैलास बुवा तुमचं भाग्य आहे, तुम्हाला संसार मानलाय खरंच. नाही आता म्हणजे काय विनोद नाही. काही माणसाला लग्न झाल्या 4-5 वर्षी बरं वाटते बघा. 4-5 वर्षी. कारण का दोघात एक वडापाव असते म्हणून.
झोपले काय पाठीमागायला. काही दिवसानं वाडा तिकडं पाव इकडं. वाडा तिकून म्हणते चोरी झाली तुला बोलण्याची, पाव इकून म्हणते लाज वाटते तुम्हाला सांगण्याची. अरे ज्याच्यात वडावडी त्याला म्हणायचे संसार, आणि ज्याच्यात जोडाजोडी त्याला म्हणायचे परमार्थ. आता लग्न झाल्या लय 2-4 वर्षी बरं वाटते. ऋषिकेश महाराज एक आमचा मित्र, तसं लग्न झालं. लग्नाच्या आधी असं गुबगुबीत होतं आमच्या चोपदारासारखं, गुबगुबीत लग्नाच्या आधी. 2-4 वर्षानं ती असं झालं. मी म्हणलं कसं काय? काय नाही म्हणला महाराज, उलटी भेटली म्हणला. उलटी कशी? थोडं बोला जा की. उलटी. मी म्हणलं कसं काय? तिला पुरणपोळी कर म्हणलं तर पुरणपोळी कर म्हणलं तर बेसन भाकरच करते म्हणला. तिला दूध कर म्हणलं तर चहाच करते म्हणला. मराठी झालो म्हणला, आता घराकडे जायचं. असे बरेच वैतागे पंढरपुरात. वैताग वेगळा त्याग वेगळा. युनत नाही. मी म्हणलं येड्या गुत्तू नाही, गुतलं तर कुत्तू नाही. ते म्हणला कसं काय? तुला उलटी भेटली? हो. मी म्हणलं थोडं उलटं वाग. म्हणला कसं? तुला दूध पाहिजे ना, तू चहा माग. काय माग? चहा. जमतं काय बा? म्हणला तुला पुरणपोळी पाहिजे ना, बेसन भाकर माग. काय पाहिजे? काय माग? बेसन माग. जमतं काय की? म्हणलं ते घराकडं आला. कोण? मित्र. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. तुम्ही पंढरपूरला निघाला, तुमच्या बाया पाया पडत्यात का नाही? पडत्यात का नाही? हां, निघाल्यानंतर बायाची गर्दीच असते, पाया पडू द्या. तिकून आल्या पुन्हा बैल पोळ्याशिवाय तुमची पायाची भेट सरासरी होतच नाही. विठाला विठाला विठ्ठल खराय का नाही? खराय का नाही? नाही युनत नाही. पंढरपुरावरून आलं, फडशी ठेवली, दर्शन घेतलं, पाणी प्यायला दिलं. इकडे ये म्हणे. का? वारीच्या वाटानं डोकं भंगभंग करलंय, थोडासा चहा डिकासन. काय कर? चहा. ती उलटी होती. म्हणली दूध करणार. इतका गिलास दूध केलं, इतका पिऊन तास जमलगडे म्हणला गुन्हा आला काय का होईना. 1-2 तासांना आधी इकडे ये म्हणलं. काय? वारीच्या वाटानं गुलाबजाम बासुंदी श्रीखंड खाऊन तोंड कसं तरी पडलंय. म्हणला थोडं बेसन भाकर ठेसा कर. काय कर? ठेसा. ती उलटी होती. काय लागू उलटी? ती म्हणली पुरणपोळी करणार. पाटच उठली महाराज. पुरणपोळी भजे पापड सगळा स्वयंपाक खाऊन असं गुबगुबीतच झालं. 2-3 महिन्यात असं चोपदारासारखं गुबगुबीत. आणि काही दिवसाला पितरपाठ आले. काय आले? आपल्याकडे पितरपाठच म्हणतात की. हो हो म्हणा की पितरपाठ. काही दिवसानं पितरपाठ बोलून घेतलं. इकडे ये म्हणे. का? तू सवाशीन मी सवाश्या. आता कळालं बघा याला. बाईला सवाशीन आई, आणि आपण दोघं पितराची ठाई. कुणालाच बोलवायचं. कैलास महाराजाला नाही, संजय महाराजाला नाही, तुकाराम महाराजाला नाही, कुणालाच नाही. नामा म्हणे देवान घरची घरी जेवा. पण ती चालतं इकडे तिला त्याला वाटलं एकच चित्र दिसाले, बदलला कसं काय? ह्याला खटके दाबायची सवय लागली. इकडे विठाला विठाला विठ्ठल माडी घाल. माडी घाल. माडी. असं हे ढिलं जमत नसतं बरं का. नाही तर हे लई पचका करते. हां, जाताना गुळ देतो आहे. गुळ. हां, गुळ खाऊन जा. रिकामा जायचं. विठाला विठाला विठ्ठल काय सांगू लागलो? कीर्तन. बस म्हणला घरच्या घरीच कुणाला बोलवायचं. ती उलटी होती. पाटच उठली महाराज. भजे पापड पुरणपोळी केली, आणि घरोघरचं एक माणूस सांगितलं. आणि फुकटचं मिळालं. लोक टचून खाण्याची वारात. तुम्हाला टचून कळते? टचून. ही जागा चोपदार, ही जागा आणि ही जागा एक व्हावी. ती गेली बघा तिकडे. त्याचं नाव काय? ही त्याला वाढायलाच होती बघा. ते नग मानले तरी हे तुरू वाढाले. मी चौकदार खातर आहे गडी म्हणलं. काय का? पण मिशन भारी आहे काटाळी वाजवा. इनत नाही. ही जागा आणि ही जागा एक व्हावी. ह्याला म्हणायचं टचून. इतकं टचून जेवले महाराज. जुन्या काळातली पद्धत आहे. पात्र घरात ठेवायचे, गंगेला किंवा नदीला टाकाव. बोलून घेतलं. इकडे ये म्हणे. का? बाया माणसाला कुठेही जायचं, बे टायमाला गंगेला जायचं, नदीला जायचं. ती म्हणली जाणार. उलटी होती. उलटी. तुकाराम बुवा माझ्याकडे बघा. जाणार. ह्याला घालवायचीच होती. एवढं कदरलं होतं. म्हणला जाय, पण जास्त पाण्यात जायचं. ही म्हणली जाणार. इतक्या पाण्यात गेली महाराज. ती असं टेजोर उभा राहिले. पुढं जाऊ नको. जाणार. इतक्या गेली. त्याच्या पुढं जाऊ नको. जाणार. इतक्या जी गेली.
असं नदी व्हाली इकडं ती बघत निघाला तिकडं. राम राम कैलास बुवासारखे भेटले. म्हणला काय झालं? ते म्हणला झालं आपलं काम. अरे कैलास बुवा म्हणले काय झालं? काय झालं म्हणजे ती नदीत गेली. कोण? म्हणला बायको. कैलास बुवा म्हणले खाली धारा धारानं जाणार नाही म्हणला, ती उलटी होती म्हणला. वरी वरी जाणार पण खाली जाणार नाही म्हणला ती. विढाला तुम्ही हसाव म्हणून नाही, माझ्याकडे लक्ष द्या. पटाव म्हणून सांगितलंय. कुसंगती टाळावी, विसंगती भोगोल संपवावी आणि सत्संगती करावी. का? सुखया संत समागमे सुखया आणि वाजवा नित्य नावे तुझ्या नामे तुझिया नामे होती सकळ कर्मे गण होती सकळई कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत हे टाळी वाजवा. सर्व काळ प्रेमे उडी हा. वारी थांबा टाळी वाजवा. टाळ्या नको. टाळी थांबा टाळ जोऱ्यात. मृदांग टाळी जोऱ्यात. टाळ कुठू द्या जोरात वाजवा. मृदांग टाळी टाळ शाबास. हा म्हणून नाही काय हे चिंता म्हणून नाही काय काय चिंता सुखया संत समागमे नित्य दुलावे तुझिया नामे होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेम डुलत जो. जरा इमानदारीनं टाळी वाजवा. सुखया संत समागमे सुखया नित्य दुनावे तुझिया नामे. बस दुनावी म्हणजे दुप्पट सुख घडोघडी वाढू लागे. परमार्थातलं सुख वाढत आहे आणि संसारातलं घटत जाय. जाऊ द्या, परमार्थाचं सुख वाढत आहे. हो ऋषिकेश महाराज, सुख मिळेल यात नवल नाही. लक्ष द्या दादा. खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला लोक किंमत देखील देतात. आता आमचे ऋषिकेश महाराज, तुम्हाला किती किंमत आहे? किंमत सांगालोय. मृदंगीची बायको मृदंगी झोपले काय? ह्याला रियाज आहे का नाही थोडी? मृदंगीची बायको त्याला जर म्हटलं थाप कुंकून टाका तर म्हणलं धुमाकून ठोका. किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला किंमत आहे का नाही? किंमत. माईकवाल्याची बायको मायकीन त्याला जर म्हटलं ताई आवाज कसा सोडा? म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा.
किंमत आहे हो. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, कंडक्टरची बायको बोला जोरात बोला. कंडक्टरीन, सरपंचाची बायको सरपंचीन, वकिलाची बायको वकिलीन, पेताड्याची बायको पेताडीन. अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक दादा पाया पडल्याशिवाय म्हणून माझी विनंती आहे गडे, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि पवित्र अंतकरणाला परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार सुख आहे, सुख इतकं सुख आहे. सुख या संत समा सुख एक ह्याची, तुका म्हणे संत सुखाचे, तुका म्हणे ते सुखा काय सर्व सुखाची लोहर. नानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी सुखाची लहरी नानाबाई अलंकापुरी नानाबाई अलंकापुरी नानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट सर्व सुखाती लहरे सर्व सुखाती लहरे ज्ञानाबाई अलंकापुरी नानाबाई अलंकापुरी हे नानाबाई अलंकापुरी नानाबाई अलंकापुरी. एकच प्रमाण सांगतो, सोलीवजे सुख आत्ती सुखावनी उभे त्या अंगणी वैष्णवाच्या. वैष्णवा संगती सुख वाटे आणि कमी देवा योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहेत. हे देवा मी काही नेनत नाही, मी काही जाणत नाही. मग तुका बरं 10:30 वाजत आले, तुम्ही करता का? गायना देऊरे आबालिया छंदे गायनाचे ओढे आबालिया छंदे गायनाचे ओढे आबालिया छंदे गायनाचे ओढे आबालिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे उडे 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 आपुलिया हे मला आवडले गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे वाह जोरात वाजवा, जोरात जोरात.
तुम्ही आणि कमी देवा काही नेणे काही नेणत नाहीत, काही जाणत नाही, काही करीत नाहीत. माणसं गपची बसत. कैलास बुवा कीर्तन नाही आवडलं की मोबाईल हीच किती. आता हे लय सोपं झाले. काल पोरा एक तर मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसली. त्याला पतात नाही, त्याच्या पाठीत जर का बसला त्याला कळा घर बद्दल इकडे म्हणला विढाला गपचीप माणसं बसत नाही. तुम्ही करता काय? मी गाई नाची उडी आपुलिया मी गातो मी गातो नाचतो आणि बाबा गातो नाचतो आनंदे गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो नाचतो नाचतो. वाह क्या बात है. मी गातो नाचतो गाई नाचे तरी कीर्तनाची नाही नट नाचे. नाशिली व्यवसाय नामाची नाही बापाची यमदमा अवकळा आणली तीर्थठायावर उठवली यमलोकीचे खुंटली राहती. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे काय दमावे, तीर्थ म्हणते काय खावे, दोष ओकदाची. काही एखाद्याने वैकुंठात जावी येत वैकुंठाची केली आघावी. ऐसे नाम घोष गौरवे डहोळीले ईश्व हरिभजनी हे ढवळीले तो कवीला लाग. गाई नाचे उडी नाचे नाचुंगी 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 अरे गुना नाचे नाचलं पाहिजे दादा. कुठेही नाचू नका रे, माझी विनंती आहे बरं काय. नाचण्याचे 3 प्रकार आहे कैलास बाबा. एक तिरस्काराचं नाचणं आहे, एक मस्तीचं नाचणं आहे आणि एक प्रेमाचं नाचणं आहे. थाळी वाचीला कळाला. तिरस्काराचं नाचणं कशाला म्हणायचं? 2 पार्ट्या उभा राहिल्या किती, एक पडली ही गेली त्याच्या दारात नाचायला. अरे हे तिरस्काराचं नाचणं आहे, मस्तीचं नाचणं. काही दारू पिऊन बजाव बजाव दारू पिऊन नाचणं मस्तीचं नाचणं आहे. पण इथं नाचणं हे प्रेमाचं नाचणं आहे. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू इथं नाचागडे. अरे राजघराण्यात माझी मीराबाई जन्माला आली, इथं नाचली. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती राहिली. गाई नाचे उडे आपोलिया छंदे आपोल्या नाचत निजे घेऊन फिरत गा रामकृष्ण घेते गात टाळ चिपळ्या वाजवित छंदे आपोल्या नाचत. छंदे नाचे नाचलं पाहिजे. काय नाचे उडी आपुलिया जाऊ द्या. काही माणसाला संजय महाराज कोणता छंद असेल नाद असेल काही सांगता येत. आता माझ्याकडे गाडी नव्हती कैलास बुवा, मी मुक्कामाला थांबलो. 10 वर्षाची गोष्ट आहे. आणि सरासरी आपल्यापाशी कधी माणसं चांगली रेंज गेलेले फ्यूज उडालेले ते म्हातारा माझ्यापाशी झोपले. नाद सांगालो किती बेकार छंद. बसल्या बसल्या त्याचा दणका चालू. रात्रभर खोकला. म्हणलं कोणत्या जल म्हटलं पाप असेल मी इथं झोपलोय. त्याचा दणका चालू. रात्रभर खोकलं रात्रभर. आणि पहाटे 4 वाजता खोकलत माझ्याकडे आले. मला वाटलं काय काकडा करीत आहे का काय. खोकलत महाराज म्हणलं का बाबा मला एक नाद आहे. म्हणलं बाबू म्हणलं काय हानीत आहे का काय. म्हणलं खिडकी ती कडी लावलेली मी दिशा इतकं पळायचं कळ ना. बाबा कोणता नाद आहे. इतका बेकार नाही, बिड्या वाढायचा नाद आहे. म्हणलं बिड्या वडा नाही गांजा वडा. आता जसे त्याला खुणा माहिती असतात. ज्ञानदेव म्हणे जाणीजी खुनी, ज्ञानदेव म्हणे यासाची या बापरकमध्ये खून बांधली. आता जसे त्याला खुणा माहिती असतात. म्हाताऱ्यानं नातवानं डब्यात बिड्या ठुलत्या. कशात? म्हाताऱ्यानं डब्यात बिड्या ठुलत्या आणि त्या डब्यामध्येच नातवानं फटाके ठुलती. झोपले काय वाजवायचे फटाकी तोटी. म्हातारा अंधारात गेले फटा त्या डब्याकडे. अंधारात बिडी गेली भकीला फटाकाच हातात आला. फटाका अंधारात. म्हाताऱ्यानं बुडी इकडं शेंडा तिकडं.
डबी काढली वात पिटली. म्हाताऱ्याला वाटलं धुपनच आले. फुस फुस फुस. म्हातारा तर चांगलंच गरम झालं. फुस फुस. सगळी वाज आली. जेव्हा दणका फटला खाप असं एका दणक्यात थोबाड वाकड झाला. विनोद नाही, तुम्ही हसा म्हणून सांगत नाही, माझ्याकडे लक्ष द्या. अरे नुसता बिडीचा नाद केला तर थोबाड वाकडं झालं. टाळी वाजवा काढायला असलं तर. म्हणून आपल्याला कोणते कोणते नाद आहेत. अनेक प्रकारचे नाद आहेत महाराज माणसाला. म्हणून कुण्याही नादात घुसू नका. परमार्थाचा नाद लागू द्या. परमार्थाचा छंद लागू द्या. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार गाई नाचिवडी आपुलिया छंद आहे. मनाचे आनंदी आवडीने भावे. ऐका महिमा आवडे निरंतर. महाराज तुम्ही गाता नाचता उड्या मारता. तुम्हाला लाज लाज भय शंका दुरावीला मान नकळे साधन या प्रती. ऐका लाज वाटावी वाईट वागण्याची. साधा वया भक्तिकार नाही लाज. भय वाटा पाप करण्याचा. पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता. शंका म्हणून संशयावनी थोर. आणि का पाप नाही दुरावीला मान. मानाची गरज नाही. कीर्तन आहे ना तुका म्हणे जवळी नपाचारिता दावी संत चरणी भावे रिकावया. इथं मानाची गरज नाही. कीर्तनाला आपोआप यावं. मला तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्हाला भय वाटत नाही. तुम्हाला शंका वाटत नाही. तुमच्यावर दुःख आलं तर जबाबदारी कुणावर. लाज बायशील तुका म्हणे आता. तुका म्हणे आता आपल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे टाळी वाजवा. आपुल्या सायासे. तुका म्हणे आता 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 आपुल्या सायासे. टाळी वाजवा. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. 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 आम्हा जगदीशे सांभाळावे. आम्हा जगदीशे सांभाळावे. माझ्या जगदीशे सांभाळावे. आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाची उडे आपुलिया छंदे. 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 गायनाची उडे आपुलिया हे आपुली. क्या बाजी. जोऱ्या टाळी वाजवा जोऱ्या. महाराज तुम्ही म्हणता वैष्णवाच्या संगतीत आणि कमी देवा काही नाही. तुम्ही गाता नाचता उड्या मारता. तुम्हाला लाज वाटत नाही. भय वाटत नाही. शंका नाही. दुःख येत नाही असा मनुष्य नाही. तुमच्यावर जर दुःख आलं तुकोबारा म्हणतात ए देवा एक काम कर. तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आम्हा जगदिशे. ओम जय जगदीश हरे. स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट दास जनों के संकट शन में दूर करे. ओम जय जगदीश
तुका म्हणे आता आपुल्या सायाचे माझ्या गदेशे सांभाळावे गायनाचे मुडे आपुलिया छते मनाचे आनंदे आनंद वाटला अभंगाचा भावार्थ झालाय राजेंद्र दादा सुनील दादा दोघाले मळे आहेत की मळे आहेत की दोघाले हा नाही नाही घालायच्या का ए अरे ज्या दिवशी गळ्यात माळ पडली तोच खरा आपला जन्म आहे नाहीतरी काय थोडी सुवार सुकरी बापुडी बाकी जनावर जीवन जगालीत गडी माळ घालून जीवन जगा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दादा घालायची का राजेंद्र दादा हां हां कुठे आहेत दोघं आमचे यजमान हो कुठे आहेत या 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 काय पाप लागत नाही या आता हार घालायचा ना कुठे या मी माळ घालतो तुम्ही हार घाला म्हणजे आपलं लग्न झालं म्हणा या 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 उठा का मी येऊ तिकडे तुम्ही दोघे उठा हो हो घेतो मी घेतो नाही हे तुमचं नाव सुनीलच ना तुम्ही आपलेच आहेत ना हां हां या हां अण्णा काय म्हणाले चला हार घेऊन या माझ्याकडे हां माळी 2 घ्या तुमचं कसं काय गळ्यात आहे का नाही काही मी आल्या केले बिना लायसन्सचेच आहेत म्हणून नाही हां कराय की मग उठा माळ घालायची ना तुम्हाला बघू खरी हे घरच्या घरीच माळी घालते नोकऱ्या खाला तुटली आहे का तुटली आहे आहेत ना मग तुटली आहे का बरं मग घालून टाका ना आता इथंच बरं असं दक्षिणा द्या काय हरकत नाही काय करा आता झाकली कुठं बरं बरं असू दे या वा टाळी वाजवा धन्यवाद जमलं ना वा माझ्याकडे 3 आहेत तुमची दिशा नाही म्हणून विचारले तुम्हाला मी वा आहे ना माळ हा धन्यवाद हो ठेव हो हो म्हणलं की हां मग हातावर घ्या आणि एक वाक्य बोलतो सप्ता केवढा केला यात नवल नाही सप्त्या 10-12 तरी माळकरी व्हावं यात नवल आहे सरळ हात चला बारकुमाई टाळी 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 ढोबार कुमाई हर ढोबार कुमाई हर ढोबार कुमाई हरि ढोबार कुमाई ढोबार कुमाई हर ढोबार कुमाई हर ढोबार कुमाई ढोबार कुमाई कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई
घ्या खाली, हाताखाली घ्या. जमलं जमलं, आनंद वाटला. जाऊ द्या, एखादा शब्द चुकीचा गेला असेल. करविली तैशी गेली कट कट, वा कोडे काने तर देव जाणे, काही सांगाव महाराज. झालेली सेवा पवनसुत हनुमंतराया सद्गुरू जोग महाराज. मला आनंद वाटला. वैराग्य मूर्ती सद्गुरू जयराम बाबा भोसले, त्यांची आता पुण्यतिथी आहे. मला 17 वर्षे पाहता पाहता पूर्ण झालं. बाबांचं ज्यांना ज्यांना दर्शन झालं ते भाग्यवान आहेत. आणि मलाही बाबाचं दर्शन झालं महाराज. ऐका बरं काय, जयराम बाबा भोसले सद्गुरू, आमचे सद्गुरू नामधारक मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक परभणी जिल्ह्याचं वैभव मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या चिरणी सेवा समर्पित करतो. तरुण मंडळी, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला भरून. दरवर्षी महाराष्ट्राची गायन कोकिळा आमचे कैलास महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असाच हा सप्ताह चांगला घ्या करून, असा सप्ताह चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. माळ घाला. दुसरी गोष्ट, माझ्याकडे लक्ष द्या. कोट्यातली गाय सांभाळा. मला वाटतं गाईचं मंदिर आहे ना, मूर्ती प्राण प्रतिष्ठा गायीची करता. तुम्ही भाग्यवान आहात. प्रत्येकाच्या दारात एक एक गाय असू द्या बरं काय. आणि शेवटचं वाक्य, घरातले मायबाप सांभाळा. मायबाप, मायबाप सकळ तीर्थाची मायबाप केवळ. बस हातावर सेवा समाप्त झाली. एक बार हातावर घ्या. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली. हा 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 ज्ञानेश्वर माऊली. हा 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 ज्ञानेश्वर माऊली. हो हा विठ्ठल जय जय. हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल. हरे बोले रे लेकुरे वेडे वाकुडे रे. मला खुर्ची आणा, खुर्ची खुर्ची. हरे नाही उच्चारेला ते कारण्या क्षमा करा. का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया